नमस्कार. नमस्कार. बघा मित्रांनो, शेळगाव तालुका परांडा या ठिकाणी आलेलो आहे आपण. तर आपले एक शेळगावचे शेतकरी आहेत. तर त्यांचा आपल्या जैविक खताचा त्यांना काय रिझल्ट आलाय, तर त्यांच्याकडून आपण ऐकूया मित्रांनो. तर तुमचं सुरुवातीला नाव सांगू शकताय? माझं नाव शिवाजी नारायण दैन, मी प्रॉपर शेळगावचा आहे. बघा, ते शेतकरी आहेत, त्यांनी आपले प्रोडक्ट वापरलेत मित्रांनो. तर त्याच्यानंतर त्यांना काय रिझल्ट आलाय आणि काय काय प्रोडक्ट वापरले त्यांनी ते पाहू आपण. तुम्ही काय काय वापरले ते दाखवू शकताय म्हणजे. बघा मित्रांनो, त्यांनी आपलं हे भूवस्त्र वापरलंय. त्याच्यानंतर ग्रो मॅजिक पण वापरलं मित्रांनो त्यासोबत. तर भूवस्त्राच्या किती बॅगा वापरल्या तुम्ही याला? मी सुरुवातीला ऊस लागवड करताना इंडिया ॲग्रोचं काय केलं, भूहास्त्र 3 बॅगा आणि ग्रो मॅजिकची एक लहान पुडी वापरली ही. बरं, बघा मित्रांनो, त्यांनी भेसळमध्ये आपल्या भूवस्त्राच्या 3 बॅगा आणि एक ग्रो मॅजिक पुडी मिक्स करून टाकलेली. कुठल्या खतात टाकली होती ती? आपलं एक गोळी सुपर, साधं गोळी सुपर घेतलं हां. होतं कमी पैशाचं, कारण ते पुरणीसाठी घेतलं होतं. बरं, बघा मित्रांनो, त्यांनी खतामध्ये भेसळ भरलेला लागवडी करताना. तर आपण ऊसाला आता किती महिने झाले सर? ऊसाला सध्या आता लागवड करून 4.5 महिने झालं तर. 4.5 महिन्याचा ऊस आहे. तर 4.5 महिन्यामध्ये आपल्या इंडिया ॲग्रोचा काय रिझल्ट आलाय तर ते आपण बघूया. आपण कांड्या मोजू आधी, त्याच्यानंतर कांड्या किती निघल्यात बघा बरं. कांड्या मोजू शकता तुम्ही. काढा ही पाचच काढा एक तुम्ही. मग खालून मोजा सगळ्या कांड्या. बघा मित्रांनो, पियारा एवढा जबरदस्त पडलेला आहे. ऊसाचं अंतर, पियारा बघा मित्रांनो केवढा आहे. साईज मध्ये दोन्हीच्या मध्ये अंतर किती पडले बघा. त्याच्यानंतर कांड्या मोजू शकता तुम्ही. कांड्या मोजा खाली. कांड्या मोजा. मोजा कांड्या. कांड्या बघा मोजा. कांडे बघा, हा मोजा मोजा. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 कांड्यावरती ऊस आलेला मित्रांनो. 7 कांड्यावर आता ऊस आहे. 8 कांड्या. हा, जवळजवळ 8 कांड्यावरती ऊस आहे. नाही 7 आहे. 7 कांड्या. 7 कांड्यावरती ऊस आहे मित्रांनो. तर एवढा पेऱ्यामध्ये जबरदस्त अंतर आणि ही आहे. आणि एका पेटाला फुटवे किती निघले ते पण मोज शकता. फुटवे मोजा तुम्ही किती निघलेत बघा. फुटवेचं मोजा इथं. मोज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फुटवे आहेत मित्रांनो. 12 जवळजवळ 12 फूट. त्या पेटाला 12 फुटवे आहेत. आता हा वाण कुठला आहे? 265 हिरवं. 265 वाण आहे. आता किती एकराचा प्लॉट आहे तुमचा? 1 एकराचा आहे. 1 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो. तर ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतं किती उत्पन्न वाढेल तुमचं? कमीत कमी दरवर्षी मी ऊस करायचं, पण सेंद्रिय रासायनिक खतं भरपूर वापरायचो. बरं. पण असं काय एवढं भारी वाटत नव्हतं. आणि आज इतका रिझल्ट भारी वाटून मी खुश आहे. कमीत कमी मला असं वाटतं की एकरी आता मी सांगू शकतो, पण तुम्हाला नक्कीच पुढे मी व्हिडिओ बघा शेअर करेन. मित्रांनो, नक्कीच त्यांचं उत्पन्न एवढं जबरदस्त वाढणार आहे. ही कांडी बघा, पेऱ्यातलं अंतर एवढं जबरदस्त पडलंय ना. बघा ही कांडी बघा एवढी, काय आहे पेऱ्याचं अंतर. म्हणजे जर 4.5 महिन्यात जर 6-7 कांडे ऊस येत असेल, तुम्ही शेतकऱ्याला तुमचं काय सांगू शकताय म्हणजे? तर मी ह्या ऊसाला आतापर्यंत एकही पोत्याचं म्हणजे बाहेरचं एकही खत वापरलेलं नाही, किंवा रानाला हे शेणखत पण वापरलेलं मिळालेलं नाही कधी. कारण तरी पण मी इंडिया ॲग्रो तुमचं खत वापरल्यामुळं शेळगावचे आमचे रवींद्र जगताप सर आणि युवराज जगताप सर त्यांनी तुम्हाला प्रोडक्ट दिलं होतं? यांनी आम्हाला पुढे दिलं. आणि इथून पुढे मी कायम सर अशी शेती करायला मी प्रयत्न करीन. चालतं, तुम्ही समाधानी आहेत ना? हो, थँक्यू. लोकांना तुम्ही काय सांगू शकताय? मी एवढं सांगा की खरंच ह्या रिझल्ट असं मला लक्षात येते की 100% आपण सेंद्रिय खताचा वापर करावा. आणि इथून पुढे मी पण वापरत होतो, तुम्ही पण वापरा. शंका घेऊ नका, अनुभव घ्या. थँक्यू. जय हिंद, जय माय लाईफ.